राज्याच्या काही जिल्ह्यांमध्ये उन्हाळ्यानं अक्षरशः काहिली होते, पण त्याच वेळेला कोल्हापूर जिल्ह्यात मात्र 3 दिवसांपासून अनेक भागात अवकाळी पाऊस सुरू आहे। मोठ्या प्रमाणात शेतीचंही नुकसान होतंय। सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस पडतोय। अक्षरशः पावसाळ्यात पडावा असा पाऊस आणि वारा आहे। या अवकाळी पावसामुळे नागरिक हैराण झाले आहेत, तर शेतकरी चिंतेत आहेत। ही दृश्य पुरेशी बोलकी आहेत। या वादळी वाऱ्यांनी अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली, तर काही ठिकाणी रस्त्यावर लावलेली वाहनं आडवी झाली। इकडे कोकणातल्या पर्यटनाला चालना मिळावी यासाठी रेवस ते रेड्डी अशा प्रकारच्या सागरी मार्गाचा आराखडा हा तयार झाला असून लवकरच त्याचं सर्वेक्षण करून अंतिम मंजुरी मिळणार आहे। राज्य सरकारने आराखड्याला मंजुरी दिली। 165 किलोमीटरचा हा मार्ग आहे। एकशे 65 किलोमीटरच्या या मार्गाच्या रस्त्याचं चौपदरीकरण केलं जाणार आहे, तर या मार्गाचा उर्वरित भाग हा दुपदरी असणार आहे। रेवस ते रेड्डी सागरी मार्ग हा 498 किलोमीटर लांबीचा आहे। या मार्गासाठी 9,500 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे। चौपदरीकरण आणि बाह्य वळणासाठी MSRDCला जमीन अधिग्रहण करावी लागणार आहे। यातून प्रकल्पाच्या खर्चात वाढ होण्याची सुद्धा शक्यता वर्तवली जाते। सागरी मार्गाला सलगता येण्यासाठी खाडीवर नव्यानं पूल सुद्धा उभारावा लागेल। यातून वाहनांचा वेढा वाचणार असून प्रवासाचं अंतर मोठ्या प्रमाणात कमी होईल।